कल्पना करा, साल आहे 1666, ठिकाण आग्रा. औरंगजेबाच्या दरबारात अपमान आणि त्यानंतर कडक नजरकैद. भोवती हजारो सैनिकांचा पहारा, प्रत्येक हालचालीवर नजर. सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नाहीये. मृत्यू अटळ आहे. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटलं असेल? भीती, राग की निराशा? मला वाटतं या सगळ्याच्या पलीकडे एक कमालीची शांतता असेल. कारण आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती केवळ एका धाडसी सुटकेची गोष्ट नाही. ती आहे प्रचंड मानसिक दबावाखाली अत्यंत शांत डोक्याने आखलेल्या एका मास्टर प्लॅनची कहाणी. ही गोष्ट आहे इतिहासातील सर्वात मोठ्या ग्रेट एस्केपची. बरोबर. आणि ह्या घटनेचं विश्लेषण आपण एका वेगळ्याच दृष्टिकोनातून करणार आहोत. आपण ह्याकडे केवळ एक ऐतिहासिक घटना म्हणून नाही, तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या जीवन कौशल्यांच्या चौकटीतून पाहणार आहोत. महाराजांनी या कौशल्यांचा वापर करून एका अशक्य वाटणाऱ्या संकटाचं रूपांतर संधीमध्ये कसं केलं, हे आज आपण उलगडणार आहोत. अगदी. आणि हे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे, कारण महाराजांची ही रणनीती म्हणजे संकट व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन आणि सर्जनशील विचार यांचा एक परिपूर्ण अभ्यासक्रम आहे. चला तर मग या अभ्यासात खोलवर जाऊया. सुरुवात करूया त्या परिस्थितीपासून. म्हणजे महाराज आग्र्याला आलेच का? यामागे होता पुरंदरचा तह. हो, मिर्झा राजी जयसिंगासोबत झालेल्या तहाची ती एक अट होती. औरंगजेबाचा दगाबाज स्वभाव माहीत असूनही महाराजांना जावं लागलं. हा एक राजकीय डाव होता, पण आग्र्यात पोचल्यावर जे घडलं त्याने सगळी समीकरणं बदलली. अगदी. दरबारात झालेला अपमान आणि त्यानंतर नजरकैद. या क्षणी महाराजांसमोर दोनच पर्याय होते. एक, परिस्थितीसमोर हार मानून मृत्यूची वाट पाहणे, किंवा दुसरा, या संकटाकडे एक आव्हान म्हणून पाहणे. आणि इथेच त्यांचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं जीवन कौशल्य दिसतं. ते म्हणजे भावनिक समायोजन आणि स्वजाणीव. मन शांत ठेवणं हेच एक अविश्वसनीय गोष्ट नाही का? अविश्वसनीय आहेच. पण भावनिक समायोजन म्हणजे भावनांना दाबून टाकणं नव्हे, तर भीती, राग यांसारख्या भावनांना ओळखून त्यांना स्वतःवर स्वार होऊ न देता त्यांचा वापर विचारांना अधिक चालना देण्यासाठी करणे. महाराजांनी तेच केलं. त्यांनी परिस्थितीचं थंड डोक्याने विश्लेषण सुरू केलं. आणि स्वजाणीव म्हणजे काय? स्वजाणीव म्हणजे त्यांना स्वतःचा ताकदीची आणि मर्यादांची पूर्ण कल्पना होती. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांना शत्रूच्या मानसिकतेची अचूक ओळख होती. शत्रूची मानसिकता म्हणजे औरंगजेबाची? हो, औरंगजेब अत्यंत हुशार, पण तितकाच अहंकारी आणि संशयी. त्याला वाटत होतं की त्याने शिवाजी नावाच्या डोंगरातल्या उंदराला पिंजऱ्यात कैद केला आहे. महाराजांनी त्याच्याच याच फाजील आत्मविश्वासाला आपलं शस्त्र बनवलं. स्वतःच्या आणि शत्रूच्या बलस्थानांचं आणि कमतरतांचं इतकं अचूक विश्लेषण करणं हाच त्यांच्या सुटकेच्या योजनेचा पाया होता. तर मानसिक तयारी झाली होती, पण केवळ मानसिक स्थिरतेने तुरुंगाची दारं उघडत नाहीत. या मानसिक तयारीला प्रत्यक्ष कृतीत कसं आणलं? ती मिठाईच्या पेटाऱ्यांची भन्नाट कल्पना आली कुठून? मला तर आजही आश्चर्य वाटतं की एवढी धाडसी पण तितकी साधी कल्पना सुचलीच कशी? इथेच समस्या निराकरण आणि सृजनशीलता ही कौशल्य दिसतात. खरं तर ही घटना म्हणजे जगातल्या कठीणातील कठीण समस्या सोडवण्याचं सर्वोत्तम उदाहरण मानलं जातं. समस्या स्पष्ट होती. हजारो सैनिकांच्या पहाऱ्यातून निसटायचं कसं, यावरचा उपाय पारंपरिक असूच शकत नव्हता. त्यासाठी आउट ऑफ द बॉक्स विचार करणं गरजेचं होतं. आणि मिठाईचे पेटारे हे आउट ऑफ द बॉक्स होते. म्हणजे शत्रू जिथे तलवारी आणि बंदुका शोधतोय, तिथे तुम्ही मिठाईचा वापर करताय. बरोबर. या कल्पनेची सुंदरता तिच्या साधेपणामध्ये आहे. महाराजांनी आजारी असल्याचं नाटक केलं आणि प्रकृती सुधारण्यासाठी साधू, फकीर आणि ब्राह्मणांना मिठाई वाटण्याची इच्छा व्यक्त केली. ही इतकी सामान्य गोष्ट होती की सुरुवातीला कोणाला संशयच आला नाही. त्यातही श्रीकृष्ण जन्माष्टमीचं निमित्त साधलं, ज्यामुळे या गोष्टीला एक धार्मिक आणि स्वाभाविक आधार मिळाला. पण ही योजना केवळ एका दिवसाची नव्हती की नाही? यामागे एक मोठी मानसशास्त्रीय छेडी होती. नक्कीच. ही एक सवय लावण्याची प्रक्रिया होती. सुरुवातीला रोज मिठाईचे पेटारे किल्ल्याबाहेर जाऊ लागले. पहिले काही दिवस पहारेकरी प्रत्येक पेटारा कसून तपासायचे. पण जसजसे दिवस गेले तसतसं हे काम त्यांच्यासाठी रोजचं आणि कंटाळवाणं झालं. अच्छा. मानवी स्वभाव आहे तो, एकाच गोष्टीला रोज सामोरं गेला की निष्काळजी बनतो. महाराजांनी मानवी स्वभावाच्या याच कमजोरीवर अचूक बोट ठेवलं. त्यांनी पहारेकऱ्यांच्या मनात एक पॅटर्न तयार केला.
आणि मग योग्य वेळी तोच पॅटर्न तोडला. ही केवळ एक सुटकेची योजना नव्हती, ते एक सायकोलॉजिकल ऑपरेशन होतं. अविश्वसनीय. म्हणजे एकाच वेळी इतक्या पातळ्यांवर विचार चालू होता. पण ही योजना कागदावर कितीही चांगली असली तरी ती यशस्वी करण्यासाठी लागणारी माणसं, तो विश्वास, याबद्दल बोलूया. कारण इथेच हिरोजी फर्जंद यांची भूमिका समोर येते. स्वतःच्या राजासाठी स्वतःच्या जागी मृत्यूच्या दारात झोपायला तयार होणं हे अनाकलनीय आहे. हे आंतरव्यक्ती परस्पर संबंध आणि संवाद कौशल्याचं सर्वोच्च उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी केवळ एक सैन्य उभं केलं नव्हतं, तर त्यांनी एक असं कुटुंब तयार केलं होतं जिथे प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी जीव द्यायला तयार होता. हे का शक्य झालं? कारण महाराज स्वतः त्यांच्या सैनिकांसाठी जीव द्यायला तयार असायचे. आपण पुरंदरच्या लढाईतलं मुरारबाजी देशपांड्यांचं उदाहरण पाहतो. दिलेर खानाने त्यांना मोठं आमिष दाखवलं, पण ते स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. अगदी तीच निष्ठा आपल्याला हिरोजी फर्जंद यांच्यात दिसते. हिरोजी फर्जंद हे महाराजांचे केवळ सैनिक नव्हते, ते त्यांचे सावत्र भाऊ होते. पण नात्यापलीकडे जाऊन तो जो विश्वास होता तो महत्त्वाचा होता. आणि दुसरीकडे महाराजांनी केलेला एक महत्त्वाचा निर्णय पहा. 7 जून रोजी त्यांनी आपल्यासोबत आलेल्या बहुतांश लवाजम्यास दक्षिणेत परत पाठवलं. सोबत ठेवले फक्त मोजके, अत्यंत विश्वासू सहकारी. म्हणजे त्यांनी गर्दी कमी करून एक लहान, चपळ आणि 100% विश्वासू कोर टीम तयार केली. आजच्या भाषेत याला अजाईल टीम म्हणता येईल. बरोबर. आणि या टीममध्ये हिरोजी फर्जंद यांची भूमिका सर्वात जोखमीची होती. स्वतःसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा म्हणजे बॉडी डबलचा वापर करणे हे निव्वळ एक युक्ती नव्हती. हे एकाच वेळी अनेक धोके सांभाळण्याचं शास्त्र आहे. एकीकडे पहारेकरांना तात्काळ सुगावा लागण्याचा धोका टाळला, दुसरीकडे महाराजांना निसटण्यासाठी काही तासांचा मौल्यवान वेळ विकत घेतला. आणि मग तो दिवस आला 17 ऑगस्ट 1666, प्रत्यक्ष सुटकेचा दिवस. त्या दिवशीच्या घटनाक्रमाबद्दल सांगू शकाल का? सगळं ठरल्याप्रमाणे घडलं? हो, जवळपास सगळं ठरल्याप्रमाणे घडलं. महाराजांनी सकाळपासूनच प्रकृती खूप बिघडल्याचं नाटक केलं. ते पलंगावर पडून होते, कणत होते. दुपारी त्यांनी हिरोजी फर्जंद यांना आपल्या जागी झोपवलं आणि त्यांच्या अंगावर शाल पांघरली. हिरोजींचा फक्त हात बाहेर दिसत होता, ज्यामध्ये महाराजांची अंगठी होती. मदारी मेहतर नावाचा सेवक त्यांचे पाय चेपत बसला होता, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. आणि मिठाईचे पेटारे. संध्याकाळच्या सुमारास मिठाईचे मोठे पेटारे बाहेर पाठवण्यात आले. ठरल्याप्रमाणे 2 मोठ्या पेटाऱ्यांमध्ये शिवाजी महाराज आणि बालसंभाजी बसले. पहारेकऱ्यांनी आत्तापर्यंतच्या सवयीप्रमाणे पहिले 1-2 पेटारे वरवर तपासले आणि बाकीचे पेटारे न तपासताच पुढे जाऊ दिले. आणि अशा प्रकारे महाराज त्या अभेद्य मानल्या जाणाऱ्या कैदेतून बाहेर पडले. या क्षणाचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. पण इथेही नियोजन संपलं नव्हतं. इथून पुढे खरा कस लागणार होता. बरोबर. इथे निर्णय क्षमता आणि चिकित्सक विचार या कौशल्यांची परीक्षा होती. पहिली गोष्ट म्हणजे सुटकेसाठी निवडलेला दिवस. तो होता शुक्रवार, म्हणजे जुम्मा. त्या दिवशी औरंगजेबाचा दरबार बंद असायचा, त्यामुळे प्रशासकीय हालचाल कमी असणार हे त्यांनी अचूक हेरलं होतं. अच्छा, म्हणजे त्यांनी मुघल प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा अभ्यासली होती. हो. दरबाराची वेळ, पहारेकऱ्यांची बदलांच्या वेळा, त्यांचा स्वभाव, या सगळ्या डेटा पॉइंट्सचं विश्लेषण करून त्यांनी सर्वात कमी धोक्याची वेळ निवडली. आणि सुटल्यानंतरचा मार्ग ते थेट स्वराज्याच्या दिशेने म्हणजे दक्षिणेकडे गेले नाहीत. नाही. आणि हाच त्यांच्या चिकित्सक विचाराचा सर्वात मोठा पुरावा आहे. त्यांना माहीत होतं की ते सुटल्याचं कळताच मुघल सैन्य दक्षिणेकडे जाणारे सर्व रस्ते रोखून धरेल. म्हणून त्यांनी पूर्णपणे विरुद्ध दिशा निवडली. ते वेषांतर करून मथुरेकडे गेले. तिथे त्यांनी संभाजीराजांना काही विश्वासू सहकाऱ्यांसोबत ठेवलं आणि स्वतः साधूंच्या वेशात एका अत्यंत लांबच्या वाटेने प्रवास करत राजगडावर पोचले. म्हणजे त्यांनी शत्रू कसा विचार करेल याचा आधीच विचार करून आपली पुढची चाल आखली होती. अगदी. यालाच अँटिसिपेटरी प्लॅनिंग म्हणतात. केवळ सध्याच्या समस्येवर नाही, तर भविष्यात येऊ शकणाऱ्या धोक्यांवरही विचार करून योजना आखणे. धोका काय होता? पकडले जाण्याचा. त्यावर उपाय काय? तर शत्रूला पूर्णपणे गोंधळात टाकेल असा मार्ग निवडणे. ही केवळ शारीरिक सुटका नव्हती, ती एक बौद्धिक आणि मानसिक मात होती. तर या सगळ्याचा अर्थ काय? ही केवळ 350 वर्षापूर्वी घडलेली एक ऐतिहासिक घटना नाही. आजच्या तरुणांनी, आजच्या पिढीने यातून काय शिकावं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर आजच्या तरुणांकडे पुस्तकी ज्ञान आहे, पदव्या आहेत, पण अनेकदा कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी लागणाऱ्या जीवन कौशल्यांचा अभाव दिसतो.
आत्मविश्वास, दृढ निश्चय, दबावाखाली शांत राहण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि निर्णय क्षमता ही कौशल्य केवळ पुस्तकातून मिळत नाहीत. ती शिवचरित्रासारख्या प्रेरणादायी कथांमधून शिकावी लागतात. हो, आजच्या स्पर्धात्मक युगात जिथे तरुणांना रोज नवनवीन आव्हानांना सामोरं जावं लागतं, तिथे महाराजांची ही आग्रा सुटका एक मोठी प्रेरणा ठरू शकते. नक्कीच. ही घटना दाखवते की परिस्थिती कितीही अशक्य वाटत असली तरी शांत डोक्याने, सर्जनशील विचाराने आणि अचूक नियोजनाने मार्ग काढता येतो. अपयशाने खचून न जाता संकटाकडे एक समस्या म्हणून पाहणं आणि त्यावर उपाय शोधणं हे महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. आजच्या काळात ज्याला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट म्हणतो, महाराज त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. खरंय, छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हा केवळ नशिबाचा भाग नव्हता. ते होतं अत्यंत हुशारीने केलेलं मानसिक आणि सामरिक नियोजन. त्यामागे होती त्यांची समस्या निराकरण करण्याची क्षमता, भावनिक संतुलन, कल्पकता आणि आपल्या सहकाऱ्यांवरील अढाळ विश्वास. ही केवळ एका राजाच्या सुटकेची कथा नाही, तर ती जीवन कौशल्यांच्या प्रत्यक्ष वापराची एक मास्टर क्लास आहे. आणि ही अशी मास्टर क्लास आहे जी कोणत्याही मॅनेजमेंट स्कूलमध्ये शिकवली जाऊ शकत नाही. श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार सोडून जाऊया. त्या काळात आग्र्याच्या बाजारपेठेत महाराजांबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. जसं की महाराजांना जादू येते, ते एका झटक्यात गायब होऊ शकतात, त्यांच्याकडे दैवी शक्ती आहे, ती 14-15 हात लांब उडी मारू शकतात. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या अफवा केवळ लोकांच्या कल्पनेतून, त्यांच्या भीतीतून निर्माण झाल्या होत्या, की त्या एका मोठ्या मानसिक युद्धाचा भाग म्हणून शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी आणि त्याचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी महाराजांच्याच लोकांनी हेतुपूर्वक पसरवल्या होत्या. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.